कमी पैशात सुद्धा, या कमी उत्पन्नात सुद्धा चांगलं जीवन जगता येते, मजेदार जीवन जगता येते. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कमी पैशात सुद्धा, कमी उत्पन्नात सुद्धा, उत्पन्न जरी कमी असलं, पगार जरी कमी असला, येणारी मिळकत जरी कमी असली, तरी आपण जीवन जगू शकतो. आपलं जीवन चांगलं जगू शकतो. जीवन जगण्यासाठी आपल्या ज्या वस्तू लागतात, त्या वस्तू कमी पैशात सुद्धा आपण घेऊ शकतो आणि आपलं जीवन जगू शकतो. म्हणून पगार कमी जरी असला, उत्पन्न कमी जरी असलं, पैसा कमी जरी असला, मजुरी कमी जरी असली, तरी आपण जीवन जगू शकतो. आता हे कसं काय? तर याचं कारण म्हणजे सुव्यवस्थितपणे, जर पद्धतशीरपणे, जर व्यवस्थितपणे, नियोजनानुसार जर जीवन जगलं, नियोजन ठेवलं, चांगलं धोरण ठेवलं, चांगली नीती ठेवली, सवयी चांगल्या ठेवल्या, कोणत्याही प्रकारचं व्यसन नसलं, कोणत्याही प्रकारची वाईट सवय नसली, अनावश्यक खर्च टाळला, वस्तूचा योग्य वापर केला, वस्तूचा गोष्टीचा नाश होऊ दिला नाही, प्रत्येक बाबतीत काळजी घेतली, आरोग्याची काळजी घेतली आणि जीवनावश्यक सर्व बाबीची काळजी घेतली, तर माणसाचं कमी पैशात सुद्धा, कमी उत्पन्नात सुद्धा त्याचं जीवन चांगल्या रीतीने तो जगू शकतो. कोणत्याच प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे, कोणत्याच प्रकारची वाईट सवय नसली पाहिजे आणि कोणत्याच वस्तूचा वापर अयोग्य करू नये, चांगला केला पाहिजे, काटकसरीने केला पाहिजे. वस्तू खराब होऊ नये, वस्तू नाश होऊ नये, या आपण घेतलेल्या वस्तूचा खराबा होऊ नये, ती वस्तू टिकून राहावी यासाठी काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे. म्हणून निष्काळजीपणा आणि आळस आणि कंटाळा हा फेकून दिला पाहिजे. म्हणून काळजी असली पाहिजे, चिंता असली पाहिजे, सावधानता असली पाहिजे, सतर्कता असली पाहिजे, दक्षता असली पाहिजे, पर्वा असली पाहिजे. म्हणून वस्तूची सुद्धा चिंता असली पाहिजे. मग वस्तू चांगल्या रीतीने ठेवली पाहिजे, व्यवस्थित ठेवली पाहिजे. एखादी जर तुम्ही वस्तू घेतली तर ती परत वस्तू घ्यायची गरज पडणार नाही, अशा रीतीने ती वस्तू चांगली व्यवस्थित ठेवली पाहिजे. घरात व्यवस्थित पद्धतशीरपणे ठेवली पाहिजे. आपल्या नियोजित जागी, आपल्या रोजच्या जागी ती वस्तू ठेवली पाहिजे. म्हणजे ती वस्तू लवकर सापडेल आणि ती खराब होणार नाही, कुजणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून घरात साफसफाई ठेवली पाहिजे. प्रत्येक वस्तूची साफसफाई केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येक वस्तूची, घरातल्या प्रत्येक वस्तूची जर काळजी घेतली, नीट काळजी घेतली आणि प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवली आणि प्रत्येक वस्तूचा योग्य वापर केला, चांगला वापर केला, काळजीने, चिंतेने वापर केला, एकही प्रकारची सवय ठेवली नाही, एकही वाईट सवय नसेल, कोणत्याच प्रकारची वाईट सवय नसेल, कोणताच वाईट नाद नसेल आणि विनाकारण पैसा खर्च करण्याची सवय नसेल, म्हणून व्यवस्थितपणा असेल, पद्धतशीरपणा असेल, शिस्तता असेल, स्वच्छता असेल, आरोग्याची काळजी घेत असाल, तर मात्र तुम्ही कमी पैशात सुद्धा, कमी खर्चात सुद्धा, कमी उत्पन्नात सुद्धा चांगलं जीवन जगू शकता, सुंदर जीवन जगू शकता. त्यासाठी नियोजनाची, चांगल्या धोरणाची, चांगल्या नीतीची, काळजीची गरज आहे. सुंदर स्वभावाची गरज आहे. आपला पैसा वाया जाऊ नये, आपली वस्तू वाया जाऊ नये, अनावश्यक खर्च करू नये, ज्याची गरज नाही, ज्याची काही गरज नाही, ज्याची काही आवश्यकता नाही, अशा वस्तू खरेदी करू नये, अशा वस्तूमध्ये पैसा घालू नये जिथं पैसे घालायची गरज नाही, जिथं अनावश्यक खर्च करायची गरज नाही,
जी गोष्ट करायची गरज नाही तिथे अनावश्यक पैसा घालू नये. म्हणून व्यवस्थितपणा ठेवावा, पद्धतशीरपणा ठेवावा, चांगुलपणा ठेवावा, शिस्तता ठेवावी आणि प्रत्येक वस्तू नियोजित जागी ठेवावी. म्हणजे तुम्हाला पुन्हा ती वस्तू आणण्याची गरज पडणार नाही. परंतु जर अव्यवस्थितता असेल, जर शिस्तता नसेल, व्यस्त असेल, अस्ताव्यस्त असेल, नियोजन नसेल, धोरण नसेल, नीती नसेल, काळजी नसेल, चिंता नसेल, आळस असेल, निष्काळजीपणा असेल, अनेक गोष्टीची सवय असेल, व्यसन असेल, अनेक गोष्टीचा नाद असेल, वाईट विचार असतील, वाईट नाद असतील, तर मात्र किती जरी भरमसाठ पगार असली, किती जरी फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न असलं, या तुम्हाला किती जरी तुमच्याजवळ पैसा असला तरी तो पुरी होणार नाही. 2 लाख पगार असला तरी तो पुरी तुम्हाला होणार नाही. 4 लाख पगार असला तरी तुम्हाला तो पुरी होणार नाही. म्हणून नियोजन ठेवावं लागतं, धोरण ठेवावं लागतं, नीती ठेवावं लागते, व्यवस्थितपणा ठेवावं लागतं, पद्धतशीरपणा ठेवावं लागतं. जर तुम्हाला 3 लाख रुपये पगार आहे, महिन्याला 3 लाख रुपये, महिन्याला 3 लाख रुपये खूप जास्त झाला, खूप जास्त. महिन्यात 3 लाख रुपये मिळतात, परंतु तुम्हाला मोठ्या प्रमाणात नाद आहेत, अनेक नाद आहेत तुम्हाला, आणि त्यातल्या त्यात तुम्ही पैशाची पर्वा करत नाही. म्हणून अनावश्यक खर्च करता, नाही त्या वस्तूवर पैसा उडवता, नाही ते तुम्हाला नाद लागतात, आणि जिथं पैसा लावायची गरज नाही तिथं पैसा लावून बसता. म्हणून दारू, मटका या अनेक वस्तूची तुम्हाला गोष्टीची सवय असते. म्हणून अनेक वाईट गोष्टीची नाद लागतो, सवय लागते. आणि म्हणून या वाईट गोष्टीमुळे, या व्यसनामुळे आणि अस्तव्यस्तपणामुळे, आळस निष्काळजीपणामुळे, कंटाळापणामुळे आणि काटकसर नसल्यामुळे आणि बेसुमार कुठेही पैसा खर्च केल्यामुळे आणि अनावश्यक पैसा खर्च केल्यामुळे, या अनेक गोष्टीमुळे तुम्हाला 3 लाख पगारसुद्धा महिन्याला पुरी होत नाही. तुम्ही कंगाल होता. म्हणून नियोजन जर असेल, चांगली नीती असेल, चांगलं धोरण असेल, व्यवस्थितपणा असेल, पद्धतशीरपणा असेल, शिस्तता असेल, काटकसर असेल, पैसा कसा खर्च करावा याचं ज्ञान असेल, जीवन कसं जगावं याचं ज्ञान असेल, आळस निष्काळजीपणा नसेल, चंचलता असेल, शिस्तबद्धता असेल, परिपक्वता असेल, सुंदरता असेल, तो निर्व्यसनी असेल, त्याला कोणत्याच प्रकारच्या वाईट जर सवयी नसतील, वाईट गोष्टी नसतील, आणि तो प्रत्येक वस्तूच्या बाबतीत काळजी घेत असेल आणि प्रत्येक वस्तूची काळजी घेत असेल आणि प्रत्येक वस्तूचा चांगला वापर करत असेल, योग्य वापर करत असेल, योग्य नियोजन ठेवत असेल आणि प्रत्येक वस्तू आपल्या नियोजित जागी ठेवत असेल, तर त्यास कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यास तो एकदम कमी पैशातसुद्धा चांगलं जीवन जगू शकतो आणि आपलं जीवन सुंदर करू शकतो. म्हणून पैसा कसा खर्च करावा याचं ज्ञान असलं पाहिजे. जीवन कसं जगावं याचं ज्ञान असलं पाहिजे. पैसा कुठं खर्च करावा, कोणत्या वस्तूसाठी खर्च करावा, आवश्यक गरजा कोणत्या, आवश्यक गोष्टी कोणत्या, याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना बचत करणेही आवश्यक आहे. जेवढी कमाई आहे त्यापैकी काही हिस्सा बचत करणेसुद्धा आवश्यक आहे. यामुळे सुद्धा जीवन चांगलं होतं, यामुळे पैसे जमा होतात आणि तुम्ही जीवनही जगू शकता आणि पैसे जमा होतात. 10 रुपयापैकी जर तुम्ही 2 रुपये रोज बचत केली तर 8 रुपये तुम्हाला तुमच्या जीवनासाठी लागतात आणि 2 रुपये तुमची बचत होतात. म्हणून असे रोजचे 2 रुपये जरी तुम्ही बचत केली तर तुमच्याकडे खूप पैसे जमा होतील आणि त्यामुळे
तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि तुमचं जीवन सुंदर चांगल्या रीतीने होईल. म्हणून जीवन जगण्यासाठी शिस्तता हवी, नियोजन हवं, एक प्रकारची चांगली पद्धत हवी, व्यवस्थितपणा हवा, चांगुलपणा हवा, काळजी चिंता हवी, काटकसर हवी आणि प्रत्येक वस्तूच्या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्याच प्रकारचं व्यसन असू नये. तरच तो कमी पैशात सुद्धा चांगलं जीवन जगू शकतो. परंतु ज्याला भरपूर नादा असतील, त्याला अनेक शौक असतील, जो अनावश्यक पैसा खर्च करत असेल, शिस्तता नसेल, व्यवस्थितपणा नसेल, पद्धतशीरपणा नसेल, नियोजन नसेल, काटकसर नसेल, बचत नसेल, तर मात्र त्याला 3 लाख आणि 4 लाख आणि 5 लाख तरी पगार असली तरी तो कंगाला जातो. म्हणून जीवन जगत असताना चांगले विचार पाहिजे, चांगली नीती पाहिजे, चांगलं धोरण पाहिजे, चांगलं नियोजन पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे, पद्धतशीरपणा पाहिजे, शिस्तता पाहिजे, शिस्तबद्धता पाहिजे, विचार सुंदरता पाहिजे, माणुसकी पाहिजे, नम्रता पाहिजे, स्वाभिमानी स्वावलंबी वृत्ती पाहिजे, निर्व्यसनीपणा पाहिजे, स्वच्छता पाहिजे. तरच तो चांगले जीवन जगू शकतो. कमी पैशात सुद्धा तो चांगले जीवन जगू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.